मला माझ्यावर एक कॉन्फिडंट होता की जेवढं मी जॉबमध्ये 9 to 5च्या जॉबमध्ये करू नाही शकत त्यापेक्षा खूप जास्त मी माझ्या आवडत्या फील्डमध्ये आणि एक बोलतात ना पॅशन आणि प्रोफेशन एकसाथ आलं की माणूस सक्सेसफुल होतोच. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की आता तुमच्या फील्डमध्ये आहेस तिथे सोसायटीकडूनही बऱ्याच वेळा अपोज झाला असेल. सोसायटी म्हणण्यापेक्षा मोस्टली आपल्याला खाली ओढणारे आपले रिलेटिव्ह असतात की त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली की अरे आपला घरातला पोरगा आता हे डान्समध्ये मग ते एक असतं ना डान्स म्हणजे तू नाचणार. अच्छा. आता तरी डान्स एक प्रोफेशनली बघतात तेव्हा होता खूप साऱ्या जणांचा अपोज होता पण मला हेच होतं की मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं पण जे अपोज करत होते तेच आता टाइम जेव्हा माझे शोज होतात अॅन्युअल इव्हेंट तेव्हा 2 ते 3चा क्राऊड असतो माझ्या अॅन्युअल इव्हेंटला आणि तेव्हा लोकांना बसायला जागा नसते. अरे वा. जे माझे रिलेटिव्ह मला नावं ठेवतात ना त्यांनी बरोबर मुद्दाम VIP लाईनमध्ये बसवतो आणि ते लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवतात. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सक्सेसफुल पर्सनॅलिटीला इन्व्हाइट करत असतो आणि त्यांची जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर आज आपल्यासोबत एक युनिक पर्सनॅलिटी आहे. ते स्वतः ENTC इंजिनियर आहेत, पण त्यांनी एका वेगळ्या करिअरमध्ये जंप घेतला आणि आज ते त्या करिअरमध्ये खूप सक्सेसफुल आहेत. तर त्यांनी त्यांच्या पॅशनला करिअर बनवलंय आणि त्यांची जी फील्ड आहे ती खूप युनिक आहे. सो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांची करिअर जर्नी कशी आहे. सो आज आपल्यासोबत आहे मिस्टर अनिकेत गायकवाड. सर, खूप खूप नमस्ते तुम्हाला. ऍक्च्युली अनिकेत हे माझे खरं तर फ्रेंड आहेत. आम्ही खूप म्हणजे ओल्ड फ्रेंड म्हणूयात. सो आपण एकदा कोरिओग्राफीच्या निमित्ताने भेटलो होतो. सो अनिकेत, तुझं खूप खूप स्वागत खरं तर. आणि आज पुन्हा एकदा भेटतोय आणि मला खरंच खूप आनंद होतोय की परत आपण भेटतोय आणि नव्याने जी तुझी जर्नी आहे किंवा माझी जर्नी ती आपण एकमेकांसोबत खरं तर शेअर करतोय. सो जसं की मी म्हटलं, तू ऑलरेडी ENTC इंजिनियर आहे आणि तू डान्स हे ॲज अ तुझं पॅशन, ॲज अ करिअर म्हणून सिलेक्ट केलं. खरं तर यामागचं काय इन्स्पिरेशन होतं? ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला बोलवलं तिथे आणि ॲज अ डान्स जी जर्नी आहे माझी की असं जसं सांगितलं की मी एक ENTC इंजिनियर आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये जो एक असतो ना फ्रेंड सर्कलचा जो पिढा की मला इंजिनिअरिंगमध्येच टॅग पडला होता डान्सर. म्हणजे कॉलेजमध्ये मी जेव्हा कॉलेज फेस्ट असतात ना तेव्हा जास्त जायचो. अदर टाइम कॉलेजला मी नव्हतो. तर एक कॉलेजपासून माझी ती ओळख निर्माण झाली डान्सर डान्सर आणि मला कॉलेजच्या फ्रेंड्सनी खूप एन्करेज केले की अरे तू एवढा टॅलेंटेड आहे तर तू बाकी ते सगळे करतात ते जॉब करतील पण तू काहीतरी वेगळं ट्राय करू शकतो. सो थोडंसं मी तिथे विचार केला एवढे आपले फ्रेंड्स आपल्याला सपोर्ट करतात आहे बोलतात आहे. सो तिथून मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन जे असतात ना पूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज लेवलचे फेस्ट असतात त्यामध्ये मी पार्टिसिपेट करत गेलो आणि जिथे जाईल तिथे फर्स्ट सेकंड प्राईज होतं. म्हणजे तिथून म्हणलं अरे एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन्समध्ये लोक येतात आहे बाहेरनं आणि प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन. मी एवढं प्रोफेशनल ट्रेनिंग नव्हतो घेत. माझं मी यूट्यूब वगैरे पाहून डान्स करत होतो. एक अकॅडमी जॉईन केली होती पण जो रिस्पॉन्स येत होता तिथून प्रत्येक ठिकाणी म्हणत होते की तू प्रोफेशनल डान्सर आहे का. तिथून मग मी थोडासा प्लॅन केला की यार एक स्वतःला टाइम द्यावा आणि साहजिक आहे प्रत्येक पप्पाचं एक स्वप्न असतं की आपला पोरगा इंजिनियर बनावा किंवा डॉक्टर बनावा. तर पप्पांना मी जस्ट रिक्वेस्ट केली पप्पा तुमची इच्छा होती डिग्री पूर्ण करावी. मी ENTC इंजिनियर झालो पप्पांच्या हातात डिग्री दिली. पप्पांना बोललो पप्पा मला फक्त 1 वर्ष हवं आहे की लाईक मला डान्समध्ये ट्राय करायचं आहे. एकतर मी सक्सेसफुल होईल अदरवाईज फेल झालो तर आहे ती डिग्रीवर जॉब करू शकतो. सो माझं एक प्रत्येक एरियामध्ये एक असतं ना प्रत्येकाची थोडी दहशत. तसं माझ्या एरियामध्ये माझी फॅन फॉलोइंग एवढी छान होती की मला तिथले जे आसपासचे लोक असतात त्यांनी खूप अप्रोच केलं की आमच्या मुलांना डान्स शिकवतो एवढा छान डान्स करतो. सो जस्ट एक गणपतीच्या पिरियडमध्ये मी एक अनाऊन्समेंट केली. एक डान्स झाला माझा आणि बोललो की मी डान्स क्लासेस चालू करतो कोणाला इंटरेस्ट आहे का. आणि बिलीव्ह नाही की तिथे मला 40 ॲडमिशन्स आले. सो जो आपण थोडे इंजिनिअरिंगला असतं आपलं कॅल्क्युलेशन. सो आपल्याला त्या टायमिंगला 2015चं पास आउट आपण कॅल्क्युलेशन करणारी लोक तर तिथं मी जस्ट आपल्याला मी 1-2-3 इंटरव्ह्यू दिले होते. त्यामध्ये हार्डली 15,000 ते 20,000 पेमेंट होतं. आणि मी कॅल्क्युलेशन केले 40 into 500 असं होतं की म्हणलं अरे हे तर वेगळंच सीन आहे काहीतरी. म्हणजे आपली आवड पण होईल आणि आपल्याला जो इन्कम सोर्स होतो याच्यापेक्षा जास्त भेटते. सो मी बोललो की नाही आपण थोडासा स्वतःला चान्स द्यावा आणि मग मी तिथे एक डिसिजन घेतला की नाही आता एक डान्स अकॅडमी चालू करावी. आणि तो एक माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट म्हणू शकतो की मी एक फर्स्ट टाइम लाईफमध्ये असा डिसिजन घेतला की जॉब न करता डान्सच्या फील्डमध्ये घुसलो.
तिथून मग माझी जर्नी डान्सची चालू झाली. अरे वा, म्हणजे खूप छान. पण अनिकेत, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घरच्यांची स्वप्न असतात की आता मुलगा इंजिनियर झालाय तर त्याने 9 to 5 जॉब केला पाहिजे, किंवा म्हणजे एक आपली ती मेंटॅलिटी किंवा इंडियन टेंडन्सी असं म्हणूया, आणि तू जे करिअर सिलेक्ट केले ते खूप अपोजिट केले, तर तुला ह्या सगळ्यामध्ये सपोर्ट कसा भेटला? सपोर्ट सेम माझे जे फ्रेंड्स होते त्यांच्याकडून जास्त सपोर्ट भेटला. आणि साहजिक स्टार्टला कोणतीच फॅमिली 2015ला आत्ता तरी पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहे की डान्समध्ये ॲडमिशन इझिली देतात ते, करिअर पण करायला पुश करतात ते. पण त्या टायमिंगला कुठलेच पॅरेंट्स मला नाही वाटत सपोर्ट करत होते. तर तो सपोर्ट मला जो भेटला तो मोस्टली माझ्या फ्रेंड्सकडूनच भेटला. आणि कुठेतरी एक रिस्कच होती की जास्त बॅकअप नव्हता किंवा असे माझा फॅमिली सपोर्ट एवढा नाही की बॅकअप पप्पांचा की हे घे 2 लाख रुपये डान्स अकॅडमीत टाक. पण एक ते माझ्या लाईफची एक रिस्कच होती की नाही यात आपण घुसायचंच. आणि मला माझ्यावर एक कॉन्फिडंट होता की जेवढं मी जॉबमध्ये 9 to 5च्या जॉबमध्ये करू नाही शकत त्यापेक्षा खूप जास्त मी माझ्या आवडत्या फील्डमध्ये, आणि एक बोलतात ना पॅशन आणि प्रोफेशन एकसाथ आलं की माणूस सक्सेसफुल होतोच, त्या बेसिसवर त्या ट्रस्टवर मी यामध्ये घुसलो. मग वाव, दॅट्स रिअली ग्रेट. पण बऱ्याच वेळा आपण असं बघतो की आता तू ज्या फील्डमध्ये आहेस तिथे सोसायटीकडूनही बऱ्याच वेळा, आणि हे खूप महत्त्वाचं बरोबर आहे, असतं. हा खूप महत्त्वाचा मेसेज तू ऑडियन्सला दिला. बिकॉज बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक करिअर किंवा एक प्रोफेशन सिलेक्ट करतो आणि तुमच्या आयुष्यात चॅलेंजेस येतात, आपण ते सोडतो आणि नवीन याच्यावरती फोकस करतो, पण ते कुठेतरी कंटिन्युटी मिस होते, त्यामुळे आपण कुठेच सक्सेस नाही होत. पण खरं तर म्हणजे तुझे पेशन्स मी स्वतः मानते की बाबा तुला एवढे चॅलेंजेस, कारण मी स्वतः इमॅजिन करू शकते की आपण अदर फील्डमध्ये असल्यावर किती चॅलेंजेस येतात, आणि त्यात आपण मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतो, तर तिथे लोक भरपूर नावं ठेवतात की तुम्ही मुलाला इंजिनियर बनवलं आणि ते डान्स घेतात ते. पण हे जे चॅलेंजेस आहे तू फेस करून स्वतःला प्रूव्ह केलं, आणि सगळ्यात मोठी की तू तुझी जर्नी नाही सोडली. तर हे म्हणजे खूप ग्रेट अचिव्हमेंट आहे. इव्हन मी तुला सांगू, माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे, तो सुद्धा तुझे व्हिडिओज युट्यूबला बघत असतो, तुमच्या टीमचे वगैरे. तेव्हा मी बघितले, अच्छा अरे हा तर अनिकेत आहे, आणि ह्यानेच हे सगळे सॉन्ग कोरिओग्राफी केले वगैरे. म्हटलं अरे वा, ग्रेट, नाईस. तर हे जेव्हा लोक बोलतात ना, मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, राईट? सो ते तू प्रूव्ह केलंय आणि खूप खूप छान. आणि मला हे बोलायचं आता, खरं तर मी तुझ्या अचिव्हमेंट पण बघितल्या, पण तुझ्या तोंडून ऐकायचं मला की तुझ्या अचिव्हमेंट काय काय आहेत? अचिव्हमेंट म्हणलं तर ते जसं मी सुरुवातीला इंटर कॉलेज कॉम्पिटिशन केले तेव्हा ऑलमोस्ट सगळे कॉम्पिटिशन मी विन झालो. आणि सगळ्यात मोठी माझी अचिव्हमेंट की मी रायझिंग स्टार डान्स अकॅडमी ओपन केली 2015मध्ये ओपन केली. आणि तिथून जो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट झाला, मग तिथून अचिव्हमेंट होतच गेले. मग एक त्याच्या आधीची एक अचिव्हमेंट अशी होती, मी एका डान्स ग्रुपमध्ये होतो, तर इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 4मध्ये, तर त्या ग्रुपसोबत मी फायनलिस्ट होतो. नंतर एक 2014ला एक टू मॅड म्हणून मराठी शो आला होता, तर त्या शोमध्ये पण टॉप 60मध्ये होतो मी. तर पण असं रियालिटी शो आपण म्हणतो ना, ते फक्त नावाला रियालिटी असतात, तिथे खूप काही गोष्टी वेगळ्या असतात. माझं फॅमिली बॅकग्राऊंड सगळं व्यवस्थित होतं, कदाचित त्या गोष्टीमुळे मी पुढे गेलो नाही. आणि जर त्याच ठिकाणी मी बोललो असतो की मला पप्पा नाही आहेत किंवा मला 2 टाईमचं जेवण भेटत नाही, कदाचित मी टॉपमध्ये असतो. तर थोडंसं माझ्या एक प्रत्येक डान्सरचं ड्रीम असतं रियालिटी शो करणं. माझंही होतं, पण कुठेतरी काही गोष्टी सिंपत्ती आणि ऑल याच्यामुळे थोडंसं मी नाही पुढे जाऊ शकलो. पण नंतरून माझं एक स्वप्न होतं की नाही, मला आता स्वतःला नाही घडायचं, मला एक स्वतःची अकॅडमी करायची आणि त्यातनं मला मुलं घडवायची. तर 2016लाच लार्जेस्ट फ्लॅश मॉब सीझन मॉलमध्ये केला होता. त्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल इंडियातून खूप साऱ्या डान्स अकॅडमी आलेल्या, त्यामध्ये फर्स्ट प्राईज भेटलं होतं. ती एक अचिव्हमेंट झाली. नंतरून लोकमत करून आता रिसेंटली आपल्याला डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड भेटला, त्यामध्ये पण महाराष्ट्रातून बेस्ट डान्स अकॅडमी म्हणून आपल्याला रायझिंग स्टार डान्स अकॅडमीला अवॉर्ड भेटला. परत इंडियामध्ये सगळ्यात मोठी चॅम्पियनशिप असते जी की हिपहॉप डान्स चॅम्पियनशिप, इंटरनॅशनल हिपहॉप म्हणून म्हणतात त्याला. तर त्यामध्ये आपल्या रायझिंग स्टारला सिल्वर मेडल भेटलं. म्हणजे आता लोकल कॉम्पिटिशन खूप सारे होतात, पण तुम्ही कुठलाही इंडियातला आर्टिस्ट विचाराल ना की सगळ्यात इंडियातली मोठी डान्स कॉम्पिटिशन कोणती, चॅम्पियनशिप कोणती, तर ती आहे इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप. त्यामध्ये आपल्याला सिल्वर मेडल भेटलं. ओके, सो आपण जेव्हा म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी स्वराज्य घडवलं, कारण त्यांच्या पाठीमागे एक खंबीर टीम उभी होती. सो तुझ्या सक्सेस मागे अशी तुझी टीम असेल तर त्यामध्ये एक्झॅक्टली त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? म्हणजे टीम म्हणायला गेलं तर खूप मोठी टीम आहे माझी. पण जे प्रॉपरली जे एक इन्स्ट्रक्टर टीम म्हणतो, आता आपल्या इथे 300+ स्टुडंट्स आहेत, तर त्यांना मॅनेज करण्यासाठी एक 7 जणांची टीम आहे. तर त्यामध्ये काही
म्हणजे जे पण इन्स्ट्रक्टर टीम आहेत ते सगळे खास आहेत. आम्ही त्यांना इन्स्ट्रक्टर टीम कमी सोडून फॅमिली मेंबर्स अरे म्हणतो. वा. तर त्यामध्ये माझ्या छोट्या भावासारखा शफिक आहे, सुमित आहे, एक ऐश्वर्या आहे, आरती मॅडम आहे, माधवी मॅडम आहेत. आता रिसेंटली आर्यन म्हणून जॉईन झालाय. हम्म. तर हे सगळे एक इन्स्ट्रक्टर टीम पण आहे, एक फॅमिली मेंबर आहेत. म्हणजे प्रत्येक माझ्या फॅमिली फंक्शनमध्ये पण असतात आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली क्लासच्या हँडल करतात. आता कधी कधी मी शोसाठी किंवा काही रिझनसाठी बाहेर गेलो 15-15, 20-20 दिवस, तरी मला एवढा ट्रस्ट आहे की हे प्रॉपरली क्लासेस स्टुडिओ चालू शकतात. तर मी खूप लकी समजतो की अशी टीम भेटली की मी डोळे बंद करून त्यांच्यावर ट्रस्ट ठेवू शकतो. तर टीम स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या फील्डमध्ये तर टीम गरजेचीच आहे. विदाऊट टीम नाही पुढे जाऊ शकत. तर मी माझ्या टीमला पण स्पेशल थँक्स बोलतो की तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि एवढ्या वर्ष माझ्यासोबत आहात आणि मी जेवढं ट्राय होईल त्यांना पुढे न्यायचा, पुश करायचा प्रयत्न करत असतो. अरे वा, खरंच म्हणजे टीम खूप महत्वाची आहे गरजेचं कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये आपल्याला जर सक्सेसफुल बनायचं. कारण आपण एकटं तिथपर्यंत नाही पळू शकत. आपल्यासोबत टीम असेल, त्यांच्या आयडियाज असतील, स्ट्रॅटेजी असेल, तर डेफिनेटली आपण पुढे जाऊ शकतो. आणि जसं की तू बोलला की तू खूप लकी आहे, तू त्यांना ॲज अ टीम नाही, तू ॲज अ फॅमिली कन्सिडर करतो आणि त्यामुळे ते इतक्या टाईमपर्यंत तुझ्यासोबत आहे. खरं तर आमच्याही सक्सेस जर्नीमध्ये आमच्या टीमचा खूप मोलाचा वाटा आहे. कारण आज आम्ही इथे दिसतोय, पण बिहाइंड द सीन किंवा ॲक्च्युली बॅकएंडला टीम काम करते. त्यामुळे मी इथे निवांत बसून पॉडकास्ट घेऊ शकते. सकाळपासूनच मला एक्सपिरियन्स आला तुमच्या टीम मधनं. मला प्रॉपरली कॉल येण्यापासून आता मी आल्यापासून जे प्रॉपरली आणि इव्हन कम्युनिकेशन खूप छान आहे. जे एक असतं ना, एक पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या इथे, ती तुमच्या टीममध्ये ती तुमची झलक दिसतीये. हा, कारण मी जे आहे ते खरं तर त्यांच्यामुळे, बिकॉज Yes. त्यांचे एफर्ट्स. आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांकडे असलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण खूप लकी आहे. सो Yes. खरंच ग्रेटफुल आहोत. ओके, सो तुझ्या कॉलेज लाईफमध्ये किंवा आतापर्यंतच्या जर्नीमध्ये असं बऱ्याच वेळा झालं असेल की तुला मुलींकडून प्रपोजल आले वगैरे, तर असे काही किस्से तुझ्या लाईफमधले? प्रपोज आलेत मला, खूप सारे आले. आता म्हणजे नाव नाही सांगू शकत. पण एक टाइम असा होता, मी जेव्हा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करायला लागलो ना, म्हणजे ऑलमोस्ट एका दिवसाला 2-3 प्रपोज यायचे. अरे बापरे. आणि ती माझ्यासाठी खूप भारी गोष्ट होती. कारण की एक टाइम असा होता, म्हणजे मी असं मला वाटतं दिसायला मी सुरुवातीला एवढा ठीकठाक नव्हतो. आता तर थोडंसं डान्समध्ये आलं, थोडंसं स्टाईल वगैरे त्यामुळे झालंय. पण असं होतं की जेव्हा काहीच नव्हतं मी, तेव्हा असं वाटायचं अरे आपल्यासोबत एक मुलगी पण बोलत नाही. आणि जेव्हा डान्स माझ्या लाईफमध्ये आला, तिथून एवढे चेंजेस झाले की खूप साऱ्या मुलींच्यानी कॉलेजमध्ये मला चॉकलेट बॉय बोलायचे. ओके. तर प्रपोजल्स खूप सारे यायचे, पण माझ्याकडे एक होती परमनंट वाली, त्यामुळे मी कधी नाही हे केला, त्या गोष्टी सिरियस नाही घेतल्या. आणि म्हणजे माझी वाईफ अनु, म्हणजे तिच्याबद्दल मी एक गोष्ट सांगेल की मी काही नसताना, म्हणजे मी डान्सर पण नव्हतो, दिसायला पण एकदम काळा सावळा असा असतं ना गावाकडचा पोरगा, आणि माझ्यासोबत कोण जास्त मुली पण बोलत नव्हत्या सुरुवातीला. तर त्या टायमिंगला मी तिला प्रपोज केला होता. मी लाईफमध्ये एकाच मुलीला प्रपोज केला आणि माझं नशीब किती हो बोलली होती. आणि ते एक बोलतात ना, एक गावातली सगळ्यात सुंदर मुलगी ती होती, असं अच्छा. त्या टायमिंगला एक असायचं. तर तेव्हा तिने माझा प्रपोज ॲक्सेप्ट केला आणि नंतरून खूप साऱ्या सुंदर सुंदर मुली अशा प्रपोजेस आता असतात ना कॉलेजमध्ये आल्या, पण माझ्या मनात थोडंफार पण नाही वाटलं. कारण की मला असं होतं की जेव्हा माझा स्ट्रगल पिरियड होता तेव्हा मी काहीच नव्हतं ना, दिसायला ठीकठाक, ना माझा डान्स कोणाला माहित होता, ना माझं टॅलेंट. त्या टायमिंगला त्या मुलीने मला ॲक्सेप्ट केलं. म्हणजे तिने माझा स्वभाव मला बघून ॲक्सेप्ट केलं. बरोबर. आणि आत्ताचे जे मला प्रपोज येतात ते माझं डान्स टॅलेंट आत्ताचा थोडासा हा सक्सेस बघून येतात. तर ते मी कधी तेव्हा कुणाला भाव नाही दिला किंवा मी रिस्पेक्ट केली ज्यांनी ज्यांनी प्रपोज केला, पण डिरेक्टली बोललं की नाही, ऑलरेडी मला गर्लफ्रेंड आहे. पण पण आता एक 2-3 वर्ष झालं प्रपोजच नाही. आता ती लाईफ तो संपली, आता हा, आपली वेगळी जर्नी थोडंसं आता 30+ झालं. पण काय हरकत नाही. पण मी ट्राय करतो स्वतःला मेंटेन ठेवायचा, की म्हणजे प्रपोज येण्यासाठी नाही की लाईक आता एक आपण एक आर्टिस्ट आहे, तर आपल्याला प्रॉपरली स्टेजवर किंवा सगळीकडे रिप्रेझेंट केलं पाहिजे. त्यामुळे मी ट्राय करतो स्वतःला मेंटेन ठेवायचा. तरी मी स्वतःला मी मुद्दाम सगळ्यांना विचारतो की माझं एज किती आहे, तर सगळे मला 30च्या आतच बोलतात. त्यामुळे भारी वाटतं, अरे आहे अजून सुद्धा समजतात कमी एजचे. तर ते एक आहे. प्रपोजेस खूप सारे आले, पण मी आत्ताच्या सगळ्या डान्सर्सला एक जे आहेत ना, सगळ्यांना एक मेसेज देईल की खूप सारे प्रपोजल्स येतील, लगेच त्यामध्ये बळी पडू नका. तुमचं करिअर फोकस करा, फन करा. लाईफ आहे आणि एक आपला एक कॉलेज टाइमच असतो ज्यामध्ये आपण एन्जॉय करतो. तर जॉब वगैरे लागला की त्या नाही होत त्या गोष्टी. तर एन्जॉय करा, पण त्यामध्ये तुमच्या करिअरवर इफेक्ट पडेल अशा काही गोष्टी करू नका, स्पेशली बॉईजला.
आणि तुम्ही एखादी सपोज डान्स अकॅडमी रन करता तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवावं लागेल. या गोष्टीवर तुम्ही कंट्रोल ठेवला तर तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल बरोबर. होतात. मुली येतात जातात, पण तुम्ही तुमच्या करिअरवर जर फोकस राहाल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही त्या मुलीसाठी जर तुम्ही तुमच्या करिअरवर इफेक्ट पडत असेल तर पाहिलेत मी खूप सारे माझे मित्रच आहेत, मुलींसाठी त्यांचे डान्स बंद झालेत. काही मुली सपोर्टिव्ह असतात आणि त्या बाबतीत मी खूप प्राऊड फील होते की माझी वाईफ खूप सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या शोजमध्ये म्हणा, माझा जो ॲन्युअल इव्हेंट असतो त्याचे सगळे प्रिंटआउट्स 100 अरे वा. प्रिंटआउट ती स्वतः टाईप करते, स्वतः प्रिंटआउट काढून देते. तर अशी सपोर्टिव्ह वाईफ आहे, त्यामुळे मला बाकीच्या गोष्टी जास्त ती प्रॉब्लेम पण डान्सिंग फील्ड मध्ये आहे की नाही. नाही? ती जॉब करते. अच्छा, पण ती तुला सपोर्ट सपोर्ट करते. करते, खूप छान. सपोर्ट आणि मजबूत तू करते. जेव्हा तिला प्रपोज केलं तेव्हा तू काय बघितलं, म्हणजे तुला काय वाटलं की मी या मुलीला प्रपोज करायला पाहिजे? एक तर असं होतं की माझे मित्र म्हणायचे ती गावातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे आणि अच्छा. आईला असं वाटायचं यार हिला आपण बोललं पाहिजे. तर हा. आधी फ्रेंडशिप केली आम्ही. तर आम्ही ऑलमोस्ट 6 महिने फ्रेंडशिपमध्ये होतो आणि फ्रेंडशिपमध्ये आम्हाला एकमेकांचा स्वभाव कळला. साहजिक आहे, दिसायला सुंदर आहे ते शेवटी मुलाचं असतं Plus अट्रॅक्शन. moment झाला. आणि दिसण्यापेक्षा नंतर तिचं जे बोलणं होतं आणि जे केअरिंग, कदाचित मी इंजिनिअरिंग पास पण तिच्यामुळेच झालो. अरे वा. कारण मी जरा स्टडीमध्ये थोडा वीकच होतो, पण तिने माझ्याकडून गोष्टी आणि मला नंतर असं वाटायचं की एक रिझन होतं की असं नको व्हायला की अरे मी फेल झालो आणि मग माझ्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणी म्हणतील अरे तुझा बॉयफ्रेंड. तर अच्छा. ते पण माझ्या डोक्यात होतं, त्या ह्यानी पण मी स्टडी करायचो. हा, हा, हा. तर होती माझी लव्ह आणि आमचं 12 वर्षाचं रिलेशन होतं. 12 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. ट्रू, म्हणजे एकदम आपण म्हणतो ना ट्रू लव्ह जे म्हणतो की हम्म. आता बऱ्याच वेळा असं होतं ना आणखी की आपण बघतो की फक्त रिलेशनशिप म्हणजे एक टाइमपास आहे, हो. ही आली ती गेली आणि शेवटी लग्न दुसरं. म्हणजे हा. पण हे खूप मॅटर होतं, म्हणजे इव्हन माझं सुद्धा लव्ह मॅरेज आहे ओके. आणि आमचं पण असंच आहे की कॉलेज पासून पण आम्ही ते लग्नामध्ये कन्वर्ट केलं. खूप मोठी गोष्ट आहे ते करून देणं. ऍक्सेप्टन्सने. म्हणजे बऱ्याच वेळा असं पण बघतो आपण सोसायटीमध्ये की घरचे अगेन्स्ट असतात आणि लोक पळून जाऊन वगैरे लग्न करतात. पण नाही, तू किंवा मी किंवा घरच्यांच्या सपोर्टने लग्न केलं आणि मला असं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण ज्या सोसायटीत राहतो तिथे एवढ्या इझिली ह्या गोष्टी नाही. ऍक्सेप्ट करत नाही. अधिकार आहे हा प्रत्येकाचा की तुमच्या चॉईसने करू शकता. पण ठीक आहे, काहीतरी समाजाची बंधनं वगैरे असतात त्यामुळे. पण म्हणजे आज घरच्यांना यामुळे प्राऊड वाटतं की ठीक आहे बाबा ह्यांनी केलं आणि ते पुढे टिकवलं. Right. हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे ॲज अ हजबंड वाईफ आजही एकमेकांच्या सोबत आहे. कारण आता आमच्याही केसमध्ये बऱ्याच वेळा अप डाऊन आले, बिझनेसमध्ये म्हणा किंवा फायनान्शियली किंवा बऱ्याच वेळा. पण असं होतं ना की एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. Right. म्हणजे आपण एक समाजापुढे एक इन्स्पिरेशन आहे की एवढं सगळं होऊन पण आज हे दोघं सोबत आहेत. कारण आज आपण बघतो ना डिवोर्सच्या केसेस खूप वाढत चालल्यात अननेसेसरी, म्हणजे काही रिझन नसता, कारण एकमेकांकडून खूप एक्सपेक्टेशन करणं. पण मला असं वाटतं लग्न टिकवणे हे आजच्या काळाचं खूप मोठं चॅलेंज आहे. आणि खरंच तू जसं म्हटलं की तुझी आपले आई वडील जे होते ते खूप ऍडजस्टेबल होते त्या मानाने. हो. आताची पिढी आपणच नाहीये, नाहीये. हार्ड झालंय टिकवणं, खूप हार्ड हार्ड. झालंय टिकवणं. जो टिकवला म्हणजे ते मॅच्युअर आहेत आणि Mature आहे, बरोबर. ऍडजस्टेबल आहेत म्हणू शकता. एक्झॅक्टली. आणि तुझं सांगितलं की तुझी वाईफ खरंच तुझ्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहे आणि ऑलरेडी आता तुमच्या घरात लक्ष्मीचे पावलेही हा. आलेत, त्यामुळे भरभराट तर नक्कीच आहे माझ्या सगळ्या लाईफमध्ये गोष्टींची. खूप चेंजेस झालेत. म्हणजे लाईफकडे जेव्हा मुलगी होते ना तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक बापाचा एक लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होऊन जातो. म्हणजे काही आधी मला खूप छोट्या छोट्या गोष्टी त्रास द्यायच्या, अरे ही गोष्ट नाही झाली, आणि आता असं आहे की नाही झाली ओके, काही हरकत नाही. म्हणजे तो ऑटोमॅटिकली चेंज झाला माझ्या लाईफमध्ये. मॅच्युरिटी आली. आणि असं वाटतं की सगळं गेलं ना तरी माझ्यासोबत माझी फॅमिली, माझी मुलगी आहे, बास, मला काहीच नको आहे. पण ऍट द एंड असं होतं ना की आपण खूप काम करतो, खूप कष्ट करतो, दिवस राहतो, बट ऍट द एंड तुम्ही ना फक्त फॅमिलीवर येऊन थांबता की ठीक आहे सगळं आहे पण मी खुश आहे कारण माझ्याकडे फॅमिली आहे. आणि ते हसतात आहे त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे आपण ना खूप असं मेहनत करतो पण ऍट द एंड सगळं इथे ह्यांच्यासाठी करतो. ते सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि सो लकी. ओके, सो अनिकेत, मला तुला अजून एक क्वेश्चन विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा असं होतं इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया अकाउंट्स किंवा यूट्यूब यांना आपण फक्त एक टाइमपास प्लॅटफॉर्म म्हणून कन्सिडर करतो, पण खरं तर तू हे प्रूव्ह केले की ते फक्त टाइमपास नाही, ते ॲज आपण करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून पण बघू शकतो. तर आजचे जे यूथ आहेत त्यांना तू काय संदेश देशील?
जे जसं तुम्ही बोललात टाइमपास, ॲक्च्युली बघायला गेलं तर ज्यांनी टाइमपासवर घेतलं त्यांच्यासाठी टाइमपासच आहे. पण मी ॲज अ करिअर किंवा मी इम्पॉर्टन्स देतो, कारण त्यातनं बेनिफिट मला दिसतात आहे. जसं की आता मी डान्स अकॅडमी रन करतो आहे, मला खूप इम्पॉर्टंट आहे सोशल मीडिया स्ट्रॉंग ठेवणं. कारण की मी आजकाल पहिलं असं होतं की लोक डान्स बघून, माझा डान्स बघून ॲडमिशनला यायचे, पण आता लोक येताना इंस्टाग्राम चेक करतात, यांची प्रोफाईल, अरे हा यांचे छान व्हिडिओ आहेत. मग ते तुम्ही कसं रिप्रेझेंट करता, तुम्ही सोशल मीडिया किती स्ट्रॉंग ठेवताय, त्याच्या बेसिसवर तुमचा बिझनेस पण ग्रोथ होणार आहे. तर मला असं वाटतं खूप सारे जण म्हणतात की सोशल मीडियाला जास्त व्हॅल्यू देऊ नका. मी म्हणतो आजकाल गरजेचा विषय आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग असेल तर तुमचा बिझनेस स्ट्रॉंग राहणार आहे. पण त्याचा चांगला यूज करा. काही जण खूप वेगळा यूज करतात, मिसयूज करतात, आणि त्या मिसयूज करतात ते गायबच होतात नंतरून. आणि आपल्या मिसयूजमुळे काही अजून लोक खराब, म्हणजे आता माझं असं ओपिनियन आहे, खूप सारे इन्फ्लुएन्सरला माझा असा मेसेज आहे की तुमचे खूप सारे फॉलोअर्स आहे, जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत असाल तर ते लाखो लोक ते तुम्हाला तेच पाहून चुकीच्या गोष्टी करणार. तर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर तुम्ही त्यांना इन्स्पायर करणार, चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. आता रिसेंटली खूप साऱ्या गोष्टी, आता मला एक गोष्टीचा खूप प्राऊड होतो की मी एवढ्या 10-15 वर्षात आता 1 मिलियन 2 मिलियन झाले आपले फॉलोअर सबस्क्रायबर, पण कधी मी गेमिंग प्लॅटफॉर्मला मी कधी प्रमोट केलं नाही. मला खूप सारे ऑफर आले, 50,000 1 लाखापर्यंत अमाऊंट मला देत होते ते, पण मी कधीच गेमिंगला प्रमोट नाही केलं. तर माझे खूप सारे फ्रेंड सर्कलमधलेच त्यांनी खूप सारे गेमिंग प्रमोट केलं, त्याचा त्यांना फटकाही बसला. आणि आता ते इल्लीगल आहे, आपल्या इंडियामध्ये इल्लीगल आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला लोक फॉलो करतात ते सोशल मीडियावर, आणि तुम्ही त्यांना म्हणताय की या गेमिंगमध्ये जा, हे पिते पैसे घालवा, तुम्ही फसवताय ना. तर तुम्ही तुमच्या फॉलोअर्सला तुमची फॅमिली माना. मी एवढंच सांगू शकतो, फॅमिली माना, त्यांना चांगला गोष्टी शिकवा. आणि सोशल मीडियाचा चांगला यूज केला तर चांगले बेनिफिट पण आहेत. आणि आता सोशल मीडिया थ्रू अर्न पण करू शकता. आता किती करू आता ते मी नाही सांगू शकत, या थोड्या प्रत्येकाच्या असतात गोष्टी, पण अर्न करू शकता. तुम्ही मेहनत कराल तर तुम्हाला मोठमोठे ब्रँड्स अप्रोच करणार, मग तुम्हाला हजारो लाखोनी तुम्हाला अमाऊंट देणार. पण तुमचं तेवढं सोशल मीडिया स्ट्रॉंग पाहिजे, चांगला कंटेंट हवा आहे, तर ते तुम्हाला प्रमोट करणार. आता इंस्टाग्राम तर डिरेक्टली पे नाही करत, पण तुम्हाला थर्ड पार्टी ॲप थ्रू तुम्हाला खूप सारे पे भेटू शकतात. युट्यूब तर तुम्हाला डायरेक्टली पे करू शकतं. पण तसं माझ्याशी मी सांगितलं, पेशन्स खूप हवेत आणि तुमचं कंटेंट स्ट्रॉंग पाहिजे. तर सोशल मीडियाचा यूज चांगला करत असाल तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आणि एक तुमचा बिझनेसचा अमाऊंट सोडून तुम्हाला एक एक्स्ट्रा अमाऊंट तुम्हाला सोशल मीडिया थ्रू भेटू शकते. फक्त त्याचा यूज चांगला झाला पाहिजे. प्रॉपर यूज. कारण तू हा खूप इम्पॉर्टंट मेसेज दिला. बऱ्याच वेळा आपण जे इन्फ्लुएन्सर असतात ते रॉंग गोष्टी प्रमोट करतात किंवा रॉंग मेसेज देतात. त्यामुळे तर ते म्हणजे सोसायटीत पण कॉपी करणारे भरपूर असतात ना सोशल मीडियावरती. तर तो खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. खरं तर आपण सगळ्यांना चांगलं शिकवलं पाहिजे. आणि मला तुला हे पण विचारायला आवडेल की आजची जी युवा पिढी आहे, आपण बघतो ती खूप अशी भरकटलेली आहे. म्हणजे त्यांना एक क्लॅरिटी नाही आहे की आपल्याला ॲज अ करिअर म्हणा किंवा ॲक्च्युली काय करायचं आहे, किंवा हा हे करतोय ना मग मला हे करायचं, किंवा ती ते करते ना मला ते करायचं. पण त्यांना ह्याचं बिलकुल गांभीर्य नाही की आपल्याला त्याच्यात कितपत सक्सेस मिळेल, किंवा त्या गोष्टीचं एक बेस नॉलेज नसतं. फक्त कुणीतरी करतंय म्हणून करायचं. तर हे कितपत खरं तर सत्य आहे? नाही, हे मी म्हणतो ही रॉंग गोष्ट आहे की तुम्ही एकाला बघून हा करतोय तर मी पण करू, ह्याला ते सक्सेस भेटलं, तर त्याला सक्सेस भेटलं, त्याची ती हॉबी आहे किंवा त्याची ती आवड आहे, त्याच्यासाठी तो किती डेस्परेट आहे ते आपल्याला नसतं माहिती. पण तुम्ही दुसऱ्याला बघून, आता मलाही खूप सारे बघून नाही का, अरे हा डान्स अकॅडमीमध्ये सक्सेस लगेच भेटतं, मग खूप साऱ्या जणांनी डान्स अकॅडमी टाकलं पण नाही पाहिजे तसं सक्सेस भेटलं. तर त्या गोष्टीला आधी स्वतःला ओळखावं लागेल की तुम्ही काय करताय आणि तुमची आवड कशात आहे, तर तुम्ही त्यात घुसा. आणि आता माझेच खूप सारे स्टुडंट मला विचारतात हे करू का ते करू का, थोडं मला दिसत असतं की ते रॉंग करतात आहे, पण मी त्यांना असं अडवत नाही की नको करू. कारण की मी नाही बोललो ना, ते कुठेतरी ते माझ्याबद्दल निगेटिव्ह होतं की अरे सर आपल्याला बहुतेक पुढे जाण्यापासून. मी बोलतो करा आणि जरी त्यात चुकला तर तुम्ही शिकाल आणि त्यातून तुम्ही पुढे जाल. जर कुठली गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्यात सक्सेस नाहीच आहे म्हणून ती न करणं पण चुकीचे आहे. ट्राय तर करायलाच हवा ना. ट्राय केल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही. जरी शिकून तुम्ही जरी पुढे गेला नाही, तुम्ही पडणार, पण त्या पडण्यातून पण तुम्ही शिकून पुढे जाऊ शकता. फेल होणं पण एक पॉइंटला गरजेचं आहे. तुम्ही फेल नाही झाले तर सक्सेस कधीच होऊ नाही शकत. आणि जो पर्सन खूप इझिली सक्सेस होतो आणि जर तो फेल झाला तर त्याला माहिती नाही त्याच्यातून बाहेर कसं यायचंय. तर फेल्युअर हे पण खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ते फेल्युअर पेक्षा जास्त लर्निंग असतं आपल्या आयुष्याचं, की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आजच्या यूथसाठी. बऱ्याच वेळा त्यांना क्लॅरिटी नसते की करायचं काय, किंवा फक्त दुसरे करतात म्हणून आपण ते करणं कुठेतरी चुकीचं आहे.
आणि तुझ्याकडून म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या आणि मला असं वाटते हे जे आपल्या टॉक चालू आहे ते आपल्या ऑडियन्ससाठी पण खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी कुठे करिअर करायला पाहिजे किंवा आजच्या टाईममध्ये ॲज अ यूथ काय करायला पाहिजे हे खूप गरजेचं आहे. काही तुम्ही माझ्याशी जो टॉपिक काढला की खूप सारे आर्टिस्ट कन्फ्यूज आहे सोशल मीडियामधनं कसा रेव्हेन्यू जनरेट करायचा. तर माझा एक आता प्लॅन सुरू आहे की आता मला यूट्यूबबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, तर मी एक मास्टर क्लास ठेवायचा प्लॅन करतो. तर मी पहिल्यापासूनच खूप साऱ्या आर्टिस्टला हेल्प करतो. मला आवडतं आहे डान्सर्स लोकांना. मी कधी जास्त त्यांना कधी म्हणत नाही की मला हे दे ते दे, पण हां कुणाचे काही डाऊट असेल क्लिअर तर माझा असा प्लॅन चालला की खूप साऱ्या लोकांना माहितीच नाही यूट्यूब थ्रू अर्न कसं करायचं. फक्त माहिती आहे यूट्यूब थ्रू पैसा कमवायचा आहे, कसा कमवायचा ते माहीत नाही. तर माझा सध्या प्लॅन चालला की मी एक मास्टर क्लास घेणार, त्यामध्ये यूट्यूब चॅनल चालू कसा करायचा, त्यामध्ये कंटिन्युटी कशी ठेवायची, त्यामध्ये सबस्क्रायबर गेन कसे करायचे, चॅनल मॉनिटाईज कसा करायचा, यूट्यूब ॲडसन्स अकाउंट कसं क्रिएट करायचं, या सगळ्या गोष्टी माझा आता एक प्लॅन सुरू आहे करायचा. तर त्याच्या मी लवकरच अपडेट देईल. तर त्यासाठी मला फॉलो करावं लागेल. नाही हे खूप मॅन्डेटरी आहे कारण ज्यांना ह्या गोष्टीत जायचंय किंवा करायचं त्यांच्यासाठी खूप म्हणजे तू गाईडलाईन प्रोव्हाइड करतोय आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं खूप लोकांची डिमांड पण असेल. सो डेफिनेटली कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस आणि हे गरज आहे. ओके सो मला असं वाटतं आता आपण भरपूर गप्पा मारल्या आणि मलाही याच्यातून भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि ऑडियन्सला सुद्धा. सो यामध्ये फन आणि मला असं वाटतं एक इन्स्पिरेशन पार्ट पण खूप महत्त्वाचा होता. तर आता आपण आपल्या टॉपिक आपल्या पॉडकास्टचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि फन पार्ट तो म्हणजे रॅपिड फायर. सो मी तुला काही क्वेश्चन विचारेल त्याचं तुला एक सिंगल वर्डमध्ये आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, आर यू रेडी? येस येस. ओके, स्टेज की कॅमेरा? स्टेज, ऑलवेज स्टेज. स्टेजमध्ये जी एनर्जी असते ते कॅमेरामध्ये नाही एवढी. अच्छा, स्टेज. फ्री स्टाईल की कोरिओग्राफी? फ्री स्टाईल. फ्री स्टाईल. अच्छा. बॉलिवूड की हिपहॉप? बॉलीहॉप. अच्छा, बॉलिवूड. दोन्हीचं कॉम्बिनेशन ॲक्च्युली माझी स्टाईल. ओके, एका शब्दात डान्स म्हणजे काय? डान्स हॅपीनेस. हॅपीनेस. वाव, नाईस. परफॉर्मन्सच्या आधी नर्वस असतो की एक्साइटेड? बिफोर 10 इयर विचारलं असतं तर नर्वस, आता एक्साइटेड. एक्साइटमेंट. अच्छा. सगळ्यात कठीण स्टेप कोणती आहे तुझ्यासाठी? कठीण अशी काहीच नाही, म्हणजे प्रॅक्टिस केली तर सगळं इझीच आहे. अच्छा. आधी असेल मला असं वाटतं आता काहीच डिफिकल्ट नाही, आता सगळं easy. कठीण म्हणजे फ्लिप माझा आहे थोडासा एक भीती आहे माझ्या मनात. तसं बिबॉईंग एक पार्ट आहे, तर बिबॉईंग माझ्यासाठी टफ राहिलं. सुरुवातीला मी ट्राय केला पण 1-2 इंजुरी झाल्या, तर माझ्यासाठी टफ बिबॉईंग म्हणू शकतो. ओके. अच्छा, 5 सेकंदात एक हुक स्टेप सांगू शकतोस का? माझं आता रिसेंटली एक सॉन्ग आलं माझीवाली, त्याची सांगतो. हां. बघता बघता माझी जान झाली, किती रे भारी आहे माझीवाली. अरे वा, नाईस. मी बघितलं होतं ऍक्च्युली तू ते लॉन्च केलं होतं पोस्टर वगैरे. आणि माझा एक मी प्रोडक्शन स्टार्ट केलं, रायझिंग स्टार प्रोडक्शन. त्याचा फर्स्ट प्रोजेक्ट होता. त्यामध्ये सगळे सिंगिंग वगैरे सगळे क्रेडिट्स आपल्याकडे आहेत. म्हणजे मोस्टली आता माझे जे यूट्यूबचे कंटेंट आहेत ते सगळे अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांचे आपण यूज करतो सॉन्ग, पण हे जे माझं फर्स्ट सॉन्ग आहे ते सगळे क्रेडिट्स माझ्याकडे असतात. रिअली नाईस. आणि खरं तर कॉंग्रॅच्युलेशन आणि असंच कंटिन्यू कर आणि आम्हालाही पाहायला आवडेल. खूप छान होतं हे. सो अनिकेत, खरं तर तुझ्यासोबत सगळे तुझे एक्सपिरियन्सेस, तुझी जर्नी, खरं तर मी अनिकेतची जर्नी मी असं म्हणू शकते मी क्लोजली बघितते. कारण मी जेव्हा तुझ्याकडे आले होते ना, आय थिंक 2017 किंवा 18ला आले होते बरोबर. अनिकेतने माझा एक डान्स कोरिओग्राफ केला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंतची जी तुझी सक्सेस जर्नी आहे खरं तर खूप स्ट्रगलिंग फेज आणि तू एवढ्या वरती गेलाय. जसं की मी म्हटलं तू ऑलरेडी मार्केटचा डान्समध्ये किंग आहे आणि खरं तर असंच खूप प्रगती कर आणि खूप यश तू मिळव. आणि कारण तुझे जे एफर्ट्स आहेत ते आम्हाला दिसतात आहे. तू जे वेगवेगळे कोरिओग्राफी करतो इतक्या, म्हणजे इवन तुझ्या माहिती आहे का स्टुडंटसुद्धा इतक्या छान डान्स करतात. त्यांची कोरिओग्राफीची थीम इतकं सगळं युनिक असतं. म्हणजे आता मी जसं म्हटलं स्टार्टिंगला की आमचा मुलगा तर बघतोच, पण आम्ही जेव्हा